नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे, पण तरी त्याबद्दल मनात खूप प्रश्न आहेत. घरातील देवपूजा. अनेकांसाठी ही एक सवय झालेली गोष्ट असते, तर काहींना वाटतं की आपल्या धावपळीच्या आयुष्यात याला वेळच कुठे आहे. हो, आणि आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद ह्यांच्या लेखनातील काही महत्त्वाचे अंश आहेत. बरोबर. आणि आजचा आपला उद्देश हा नाहीये की पूजेचे नियम किंवा विधी समजावून सांगावेत, तर त्या पलीकडे जाऊन हे समजून घ्यायचा प्रयत्न आहे की ही रोजची 5-10 मिनिटांची कृती ती फक्त एक धार्मिक विधी न राहता आपल्या मानसिक आरोग्यासाठी आणि घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी एक प्रभावी साधन कशी बनू शकते. म्हणजे आपण या कृतीला एका कामाच्या यादीतून काढून एका ध्यानात्मक अनुभवात कसं बदलू शकतो याचा शोध घेऊया. आणि मला वाटतं यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे लिखाण कर्मकांडाच्या जंजाळात अजिबात अडकत नाही. उलट ते आपल्याला पूजेच्या मानसशास्त्राकडे घेऊन जातं. म्हणजे देव प्रसन्न होण्यापेक्षा आपलं मन शांत कसं होईल यावर लेखकाचा अधिक भर आहे. पूजा ही बाह्य क्रियेपेक्षा एक आंतरिक प्रक्रिया कशी आहे हेच या चर्चेचं खरं सार ठरणार आहे. अगदी बरोबर. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. लेखाची सुरुवातच एका मूलभूत गोष्टीने होते, पूजेची जागा. यात म्हटलं आहे की जागा स्वच्छ, शांत आणि नीटनेटकी असावी. हे तर आपल्याला माहीतच आहे, पण मला जो मुद्दा जास्त महत्त्वाचा वाटला तो म्हणजे या बाह्य स्वच्छतेचा आणि आपल्या आंतरिक शांततेचा थेट संबंध लेखकाने जोडला आहे. हो, आणि हा संबंध खूप खोल आहे. लेखक म्हणतात की जेव्हा तुम्ही देवघरातल्या अनावश्यक गोष्टी काढून जागा मोकळी करता, तेव्हा तुम्ही नकळतपणे तुमच्या मनातील विचारांची गर्दी कमी करण्यासाठी स्वतःला तयार करत असता. ती जागा म्हणजे तुमच्या घराच्या कोपऱ्यातली फक्त एक जागा नाहीये, तर ती तुमच्या मनाचा आरसा आहे. तिथे असलेली शांतता आणि सुव्यवस्था तुमच्या मनात हळूहळू उतरायला लागते. पण इथे एक प्रश्न येतो. अनेकांची घरं स्वच्छ असतात, पण मनात विचारांचं काहूर माजलेलं असतं. मग केवळ बाह्य स्वच्छता पुरेशी आहे का, की या पलीकडे जाऊन लेखक आणखी काहीतरी सांगू पाहतायत? खूप छान प्रश्न आहे. आणि इथेच लेखक शारीरिक शुद्धतेच्या पुढे जाऊन मानसिक शुद्धतेबद्दल बोलतात. पूजेला बसण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ कपडे घालणे ही झाली शारीरिक शुद्धता. पण लेखक म्हणतात त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे मनातले ताण, चिंता, कामाची यादी, कोणावर तरी असलेला राग हे सगळं बाजूला ठेवून त्या जागेवर बसणं. त्यांनी एक सोपा उपाय सांगितलाय. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी फक्त 1 मिनिट शांत बसा आणि डोळे मिटून फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे एक प्रकारचा मूड स्विच करण्यासारखं. धावपळीच्या वर्किंग मोडमधून एका शांत इंट्रोस्पेक्टिव्ह मोडमध्ये येण्यासाठी. अगदी बरोबर. हा एक छोटासा पॉज. बरोबर. हा पॉज खूप गरजेचा आहे. नाहीतर होतं काय की आपलं शरीर पूजेला बसलेलं असतं, पण मन मात्र ऑफिसच्या मीटिंगमध्ये किंवा मुलांच्या शाळेच्या प्रोजेक्टमध्ये गुंतलेलं असतं. तो 1 मिनिटाचा सराव म्हणजे मनाला दिलेला एक सिग्नल आहे की आता बाकी सगळं बाजूला ठेव, ही वेळ फक्त स्वतःसाठी आहे. इथूनच खऱ्या पूजेची सुरुवात होते. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे पूजेची खरी तयारी मूर्तीसमोर नाही, तर आपल्या मनात सुरू होते. आणि याच साधेपणाच्या विचारावर पुढे जात असताना मला एक गोष्ट वाचून खरंच खूप आश्चर्य वाटलं. ज्यांना वाटतं की पूजेमध्ये खूप वेळ लागतो किंवा किचकट विधी असतात, त्यांच्यासाठी लेखकांनी दैनंदिन पूजेची जी पद्धत सांगितली आहे ती केवळ 5 सोप्या पायऱ्यांमध्ये विभागली आहे. हो, आणि त्या केवळ पायऱ्या नाहीत. लेखक त्याला एका लहानशा कथेसारखं पाहतात. ती 2 मिनिटांची एक संपूर्ण गोष्ट आहे, जिचा एक आरंभ, मध्य आणि शेवट आहे. हे फारच इंटरेस्टिंग आहे. हे जरा विस्ताराने सांगाल का? ती कथा नेमकी कशी उलगडते? नक्कीच. लेखक म्हणतात याकडे केवळ एका यादीप्रमाणे पाहू नका. पहिली पायरी आहे दीप प्रज्वलन, म्हणजे दिवा लावणे. हा त्या कथेचा आरंभ आहे. दिवा लावणे म्हणजे केवळ अंधार दूर करणे नाही, तर आपल्यातलं अज्ञान आणि नकारात्मक विचारांचा अंधार दूर करून ज्ञानाचा आणि सकारात्मकतेचा प्रकाश जागृत करणे. दिवसाची सुरुवात आपण एका आशेने आणि प्रकाशाने करतोय. सुंदर. म्हणजे दिवसाच्या सुरुवातीलाच एक सकारात्मक संदेश आपण स्वतःला देत आहोत. आणि यानंतर येतात गंध आणि अक्षता. गंध म्हणजे चंदनाचा सुगंध.
तो शुद्धतेचं आणि शीतलतेचं प्रतीक आहे. आपण देवाला गंध लावतो, म्हणजेच आपण प्रार्थना करतो की आपलं मन आणि विचार दिवसभर असेच शुद्ध आणि शांत राहोत. अक्षता म्हणजे न तुटलेले तांदळाचे दाणे. हे पूर्णत्वाचं प्रतीक आहे. आपण जीवनात जे काही करू ते पूर्णत्वाने करू, अशी ती भावना आहे. आणि मग तिसरी पायरी, पुष्पार्पण करणे. हो, फूल हे निसर्गातल्या सर्वात सुंदर निर्मितींपैकी एक आहे. ते सौंदर्य, ताजेपणा आणि निस्वार्थ अर्पणाचं प्रतीक आहे. फूल अर्पण करताना आपण आपल्यातल्या सर्वोत्तम भावना, आपली श्रद्धा, कोणतीही अपेक्षा न ठेवता अर्पण करत असतो. ही त्या कथेतील भावनिक उंची आहे. प्रकाश, शुद्धता आणि सौंदर्य. आणि यानंतर थेट संवाद येतो, म्हणजेच प्रार्थना. अगदी बरोबर. चौथी पायरी, मनोभावे प्रार्थना. आतापर्यंत आपण प्रतीकांचा वापर करत होतो. आता आपण थेट संवाद साधतो. इथे कोणतेही मोठे किंवा अवघड श्लोक म्हणण्याची गरज नाही. आपल्या मनात जे आहे ते साधेपणाने आपल्या भाषेत मांडणे. मग ती कृतज्ञतेची भावना असेल किंवा दिवसासाठी शक्ती मागण्याची विनंती असेल. आणि शेवटची 5वी पायरी आहे नामस्मरण किंवा एखादा छोटा मंत्र. हा त्या कथेचा समारोप आहे. प्रार्थनेतून निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा नामस्मरणाने आपण आपल्या मनात स्थिर करतो, मुरवतो. वाह! म्हणजे दिवा लावण्यापासून ते नामस्मरणापर्यंत हा केवळ 2 मिनिटांचा एक प्रवास आहे, जो आपल्याला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे, बाह्य जगाकडून आंतरिक जगाकडे घेऊन जातो. या दृष्टिकोनातून पाहिल्यावर त्या कृतीला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. आणि म्हणूनच लेखक म्हणतात की वेळ किंवा विधींच्या संख्येपेक्षा या प्रवासातली तुमची उपस्थिती जास्त महत्वाची आहे. तुम्ही त्या 2 मिनिटांसाठी मनाने तिथे आहात का, हा खरा प्रश्न आहे. खरंय. पण अनेकांसाठी एक मोठा अडथळा असतो, तो म्हणजे मंत्र आणि स्तोत्र. संस्कृत उच्चार चुकले तर काहीतरी वाईट होईल, अशी एक सुप्त भीती मनात असते. त्यामुळे अनेक जण काही म्हणायलाच घाबरतात. ही भीती खूप लोकांमध्ये असते आणि लेखकांनी यावर खूप छान भाष्य केलं आहे. ते म्हणतात की देव किंवा ती वैश्विक ऊर्जा तुमच्या व्याकरणाची परीक्षा घ्यायला बसलेली नाहीये. ती तुमच्या भावाची भाषा समजते. तुमचे उच्चार थोडे मागे पुढे झाले तरी चालतील, पण जर तुमचा भाव शुद्ध असेल, तुमचं मन एकाग्र असेल, तर त्या शब्दांपेक्षा तुमच्या भावना पोचतात. शब्दांपेक्षा त्यामागची स्पंदनं अधिक महत्वाची आहेत. हे ऐकून नक्कीच अनेकांना दिलासा मिळेल. पण मग इथे एक दुसरा प्रश्न येतो. जर भाव महत्वाचा आहे, तर मग रोज एकाच वेळी पूजा करण्यासारख्या शिस्तीवर लेखक इतका भर का देतात? कारण शिस्त आणि भावना यांचा कधीकधी मेळ बसत नाही. सातत्यामुळे ती कृती यांत्रिक किंवा रोबोटिक नाही का होणार? हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि लेखक इथे सवय आणि शिस्त यातला फरक स्पष्ट करतात. रोज एकाच वेळी पूजा करणे म्हणजे केवळ एक सवय लावणे नाही, तर मनासाठी एक रिदम किंवा ताल तयार करणे आहे. जसं आपल्या शरीराला एका ठराविक वेळी भूक लागते किंवा झोप येते, त्याला आपण बॉडी क्लॉक म्हणतो. तसंच रोज एकाच वेळी शांत बसल्याने आपल्या मनालाही शांत होण्याची, एकाग्र होण्याची एक सवय लागते. ते एक प्रकारे माइंडफुलनेससाठी लावलेली अपॉइंटमेंट आहे. अच्छा, म्हणजे त्या ठराविक वेळी आपलं मन आपोआपच बाह्य विचारांपासून दूर जाऊन शांत होण्यासाठी तयार होतं. हो, आणि तुमची यांत्रिक होण्याची भीतीही योग्य आहे. पण लेखक म्हणतात की जेव्हा तुम्ही पूजेकडे एक कथा म्हणून बघता, तेव्हा ती यांत्रिक होत नाही. रोज तीच कथा तुम्ही पुन्हा जगता आणि प्रत्येक वेळी त्यातून तुम्हाला एक नवीन अर्थ सापडू शकतो. सकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते, कारण तेव्हा मन ताजं असतं. पण वेळेअभावी संध्याकाळी केलेली पूजा ही तितकीच प्रभावी आहे. महत्वाचा मुद्दा वेळ नाही, तर तो ताल आहे, ते सातत्य आहे. आतापर्यंत आपण या साधनेच्या वैयक्तिक पैलूंवर बोललो, पण लेखनात याला एका कौटुंबिक पातळीवरही नेले आहे, जे मला खूप आवडलं. हो, आणि हे आजच्या विभक्त आणि धावपळीच्या काळात खूप महत्वाचं आहे. लेखक म्हणतात की आठवड्यातून एकदा जरी कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांनी एकत्र येऊन ही साधी पूजा केली, तरी घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तो एक असा क्षण असतो जिथे सगळेजण मोबाईल आणि इतर गोष्टी बाजूला ठेवून एकत्र येतात.
घरात शांतता आणि एकोपा निर्माण होतो. आणि विशेषतः मुलांसाठी मुलांसाठी तर हे खूपच परिणामकारक आहे. त्यांना मोठमोठे श्लोक शिकवण्याऐवजी त्यांना फक्त दिवा लावताना शांत उभं राहायला शिकवणं किंवा देवाला एक फूल व्हायला देणं, या छोट्या कृतींमधून त्यांच्यावर नकळतपणे संयम आणि श्रद्धेचे संस्कार होतात. ते केवळ पूजा शिकत नाहीत, तर एका जागी शांत कसं बसायचं हे शिकतात, जे आजच्या डिस्ट्रॅक्शनच्या युगात खूप मौल्यवान आहे. पूजेनंतर काय करायचं? आपण सहजा पूजा संपली की लगेच उठतो आणि कामाला लागतो. पण लेखक यावर विशेष भर देतात. हो, आणि हा मुद्दा बहुतांश लोकांकडून दुर्लक्षिला जातो. लेखक म्हणतात की पूजेतून निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा आणि शांतता हे एका गरम चहाच्या कपासारखी आहे. तुम्ही ती लगेच गटागटा प्यायला गेलात तर तिची चव कळणार नाही. तिला थोडं थांबावं लागतं, तिचा स्वाद घ्यावा लागतो. पूजा संपल्यावर लगेच उठून कामाच्या यादीत किंवा मोबाईलमध्ये डोकं घालू नका. फक्त 2 मिनिटं तिथेच शांत बसा. आणि त्या 2 मिनिटात काय करायचं? कृतज्ञता व्यक्त करायची. आपल्याला मिळालेल्या या दिवसासाठी, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी मनातल्या मनात आभार मानायचे. याने काय होतं की पूजेतून निर्माण झालेली ती सूक्ष्म ऊर्जा तुमच्या मनात आणि शरीरात मुरते, स्थिर होते. तुम्ही ती शांतता घेऊन तुमच्या दिवसाची सुरुवात करता. नाहीतर आपण पूजा करतो आणि 5व्या मिनिटाला कामाच्या ताणामुळे पुन्हा जैसे थे होतो. त्या 2 मिनिटांच्या शांततेमुळे पूजेचा परिणाम दिवसभर टिकायला मदत होते. तर मग या संपूर्ण चर्चेचा सार काय आहे? जेव्हा आपण हे सर्व मुद्दे एकत्र जोडतो तेव्हा देवपूजेचं एक वेगळंच चित्र समोर येतं. बरोबर. चित्र असं आहे की देवपूजा ही देवाला प्रसन्न करण्यासाठी केलेली कृती नाही, तर ती स्वतःच्या मनाला शांत आणि संतुलित करण्यासाठी केलेली एक साधना आहे. दिवा लावणे, फूल वाहणे या बाह्य क्रिया आहेत, पण त्या करताना मनात जी एकाग्रता आणि श्रद्धा निर्माण होते त्याने खरा बदल घडतो. ती तुम्हाला दिवसाची सुरुवात शांत चित्ताने करायला शिकवते आणि हळूहळू हाच संयम तुमच्या स्वभावाचा भाग बनतो. आणि मला वाटतं लेखक इथेच सकाम पूजा आणि निष्काम पूजा या संकल्पनेला स्पर्श करतात. अगदी बरोबर. सकाम पूजा म्हणजे जेव्हा आपण काहीतरी मागण्यासाठी विशिष्ट फळाच्या अपेक्षेने पूजा करतो, आणि निष्काम पूजा म्हणजे कोणतेही अपेक्षा न ठेवता केवळ एक कर्तव्य किंवा आंतरिक आनंदासाठी केलेली पूजा. लेखक म्हणतात की ही रोजची साधी देवपूजा ही निष्काम कर्माचा सराव करण्याची एक प्रयोगशाळा आहे. इथे तुम्ही काही मागत नाही, तुम्ही फक्त स्वतःला त्या वैश्विक ऊर्जेशी जोडण्याचा प्रयत्न करता. आणि हा सरावच तुम्हाला जीवनातील इतर गोष्टींकडेही निरपेक्ष भावनेने पाहायला शिकवतो. तर आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाच्या आधारे हे पाहिलं की देवपूजा ही कर्मकांडाच्या पलीकडे जाऊन स्वतःशी संवाद साधण्याचा, मनाला शिस्त लावण्याचा आणि दिवसाची सुरुवात एका सकारात्मक ऊर्जेने करण्याचा एक साधा, सोपा आणि अत्यंत प्रभावी मार्ग आहे. श्रद्धा, शुद्ध भावना आणि नियमितता या 3 गोष्टी असतील तर बाह्य गोष्टींना फारसं महत्त्व उरत नाही. जाता जाता एक विचार सोडून जाते. ह्या लेखनानुसार पूजा ही आंतरिक बदलाची एक छोटी पण सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. ह्यावर विचार करण्यासारखा प्रश्न असा की दैनंदिन जीवनातील कोणती इतर छोटी सातत्यपूर्ण कृती अशाच प्रकारे आंतरिक शांतता आणि संतुलन आणू शकते. मग ते 5 मिनिटांचं वाचन असेल, संगीत ऐकणं असेल किंवा बागेतल्या झाडांना पाणी घालणं असेल. विचार नक्की करा.